नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदात ना? हॅव अ गुड डे. मित्रांनो, नाती नाती म्हटलं की खूप नाजूक असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कारण कधी कधी माणूस ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेलापासूनच नात्यांची शृंखला त्याच्या पाठीमागं एक 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 जोडत जाते. माणूस जगतो कशासाठी? तर नाती जपण्यासाठी. आणि नाती का जपायची असतात? तर त्याशिवाय जीवनामध्ये यशस्वी होता येत नाही किंवा एकट्यानं राहता येत नाही. पण नाती सध्या बदलत चाललेली आहेत ही एक फार मोठी शोकांतिका आहे. काही नाती अगदी वळवाच्या पावसासारखी धबधब 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 बरसत येतात आणि काही काळानंतर त्या धारा संपल्या पावसाच्या की पाणी जसं आटतं तशी ती नातीसुद्धा आटून जातात आणि मग एक हुरहुर, एक काळजी नुसतीच आपल्या पाठीमागं भेडसावत राहते. नात्यातला सगळ्यात मोठा शत्रू जर कुठला असेल तर तो गैरसमज. कारण गैरसमज हा शंकेला जागा निर्माण करून देतो आणि ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीतच त्या गोष्टींचा आभास करतो आणि मग तो गैरसमज त्या नात्यांना कायमा फासण्यासाठी किंवा ती नाती तोडण्यासाठी प्रयत्न करत राहतो. पण माणसाकडं जर समजूतदारपणा असेल त्यावेळेला मात्र ते नातं कधीही तुटलं जात नाही, उलट ते अधिकच बळकट होत जातं. माणसाला वाटतं नाती विसरणं सोपं आहे, पण नाती विसरणं सोपं नसतं आणि तसं असतं तर आठवण नावाचा शब्द तयार झाला नसता. विसरणं सोपं असतं, काही गोष्टी आपण विसरून जातो की बाबा नको आपल्याला ह्या गोष्टी. पण नातं जर दृढ असेल तर त्याच गोष्टी आपल्याला सारख्या पुन्हा पुन्हा आठवत राहतात. मग अशा वेळेला खूप त्रास होतो. मग तो त्रास होण्यापेक्षा नात्यामध्ये मीपणा हा नसावा आणि कुणीतरी समजूतदारपणा घेतला तर नात्यामध्ये एक तो पुढाकार घेतल्यासारखं होतं आणि जे काही वादविवाद असतील ते तिथल्या तिथंच मिटले जातात. अशी नाती ती कुठलीही असू देत, पण ती जपण्यासाठी माणूस आयुष्यभर प्रयत्न करत असतो. नात्यासाठी माया, प्रेम या सगळ्या गोष्टी खत पाणी घालतात. पण विश्वास नावाचा एक महाभयंकर विषाणू आहे. तो जर नात्यामध्ये घुसला तर त्या नात्याला तो एका चुटकीसरशी उडवून टाकतो. त्यामुळं जे काही कुठली गोष्ट घडली आहे किंवा घडणार आहे किंवा समजली आहे ती गोष्ट 2-3 वेळा पडताळून पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण असा जर प्रयोग आपण केला तर कधी कधी आपणच चुकीचं असतो आणि आपणच एखाद्याला चुकीचं समजत असतो आणि मग नात्याला पूर्णविराम मिळत असतो. तर जगामध्ये अशा खूप गोष्टी आहेत की त्या आपल्यालाच फक्त बरोबर वाटतात, पण त्या कधी कधी चुकीच्या असतात. म्हणून मित्रांनो, नाती जपायची असतील तर ती वळवाच्या पावसासारखी नको, अशी सुंदर झऱ्यासारखी जपा. झऱ्यातलं पाणी कधी आटत नाही आणि झऱ्यातली उंजळभर पाणी आपल्याला एक मायेचा तहान भागवतं, म्हणजेच आपल्या मायेचा असं एक छान सुखद अनुभव देत असतो. म्हणून नाती झऱ्यासारखी जपा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ गुड डे.